हेलो 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 चेक हेलो 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 अरे हे कसं पिणार अरे फिंगर हेलो हेलो आवाज हेलो 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 सगळ्यांना माझा आवाज येतोय का? मंडळी तुमचा आवाज आला पाहिजे. येतोय ना? कार्यक्रमाला सुरुवात करायची ना? क्या बात आहे. असा आवाज आला पाहिजे तुमचा. शेवटपर्यंत अशी साथ राहील ना तुमची? बघा, सर्वप्रथम सर्व रसिक जनांना पहिलाच माझा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. नीट लक्ष सुद्धा काय म्हणायचंय. कुठे शोधाव तुला ग, काय कळना मला ग. कुठे शोधाव तुला ग, काय कळना मला ग. एक बात मनाला लई खाती बाये खाती, मग का ग येडा मायला मला जाती. या लेकराच्या जीवाची लाही लाही होती. मग का
संगीताचा बाज शक्ती तुऱ्याचा साज भरला संगीताचा बाज वैद ही शेलार गाती आज गाती वैद ही शेलार गाती आज गाती मग आज नटरंगाला मी स्मरिते रसिका तुला प्रणाम मी करीते मग आज नटरंगाला मी स्मरिते रसिका तुला प्रणाम मी करीते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम 14 विद्या 64 कलेचा अधिपती त्या श्री गणरायाला वंदन करून स्वराज जननी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ ज्यांनी त्या शिवरायाला जन्म दिले त्या शिवरायांवरती उत्तम संस्कार करून स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले अशा त्या थोर जिजाई मातेला सर्वप्रथम मी वंदन करते. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करते. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करते. आणि आजचा हा कार्यक्रम आता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लोकगीतांचे बादशाह ज्यांना सगळ्यात ओळखतात असे ख्यातनाम गायक लोकगीतांचा बादशाह श्री साजनजी बेंद्रे यांना सर्वप्रथम मी माझ्या शाहिरी मानाचा मुद्रा करते की त्यांनी या आम्हा छोट्या कलावंतांना बघण्यासाठी इथे ते उपस्थित राहिलेले आहेत. तर सर्वप्रथम त्यांना माझा मानाचा मुद्रा करते. त्याचप्रमाणे मला सगळे संगीताला साथ देणार आहेत ते म्हणजे कीबोर्डला साथ करणार आहेत आमचे स्वप्नील दादा जाधव. त्याचप्रमाणे ढोलकीला साथ करणार आहेत हेमंत दादा दुबळे. तसेच ऑक्टोपरला साथ करणार आहेत आमचे सुजित दादा जुळे. त्याचप्रमाणे बँजोला साथ करणार आहेत ते म्हणजे प्रणित दादा मोहिते. तर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करते. माझे गुरु माझे वडील सहशाहीर विवेकजी शेलार यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करते. त्याचप्रमाणे वेळोवेळी आमच्या सोबत असणारे आमचे निलेश दादा कदम माझा भाऊ आमचे हेमंत दादा आहेत त्यांना साथ करणार आहे तो म्हणजे माझा भाऊ हिरेन शेलार. कोरसला साथ करणार आहे माझी बहीण अस्मिता शेलार. त्याचप्रमाणे इथे उपस्थित आहेत सगळेच उत्तम कलाकार. त्यातलेच ऑक्टोपॅडला आहेत ऑक्टोपॅडला जे असतात ते म्हणजे राहुल दादा रांगडे. आणि शाहीर उपस्थित आहेत सुरेवाले शाहीर रत्नाकरजी महाकर, शक्तिवाली शाहीर तेजलताई पवार. त्याचप्रमाणे सुरेवाले शाहीर विशालजी निकम आणि अनेक शाहीर इथे उपस्थित असतील. तर त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे साऊंडवाले दादा आहेत. खूप छान असा साऊंड त्यांनी लावलेला आहे. तर त्या दादांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. आणि ज्यांच्या सोबत प्रथमच माझा हा कार्यक्रम आहे ते म्हणजे चिपळूणचा छावा माननीय श्री सुशांतजी जाधव यांना सुद्धा या शक्तिवाली शाहीर वैद्य शेलारीचा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा.
तर कार्यक्रमाला वेळ झालेला आहे, तर लगेच मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. नीट लक्ष असू द्या. स्तवनला सुरुवात करीत आहे. मातृशक्ती संस्कारांची खाण. बघा, स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारी ती माता, जिने त्या शिवरायांना जन्म दिला, अशी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना सर्वप्रथम मी वंदन करते. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, तूच आहेस मातृशक्ती संस्कारांची खाण. तुझ्यामुळे उजळला महाराष्ट्राचा मान. दिलास सत्य शौर्य संयमाचे दान. दिलास सत्य शौर्य संयमाचे दान. तुझ्या शिकवणीतून उभा राहिला हा तुझ्या सम महान माता जगी नाही ठरली. जाधवांची लेक जिजाऊ इतिहासात अमर झाली. तुझ्या कर्तृत्वामुळे नतमस्तक झाली धरती ही सारी. आणि जिजाऊ नाव घेता वंदन करते दुनिया ही सारी. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, जाधवांची लेक होती मागे नाही सरली. भोसल्यांची सून झाली कधी नाही हरली. जाधवांची लेक होती मागे नाही सरली. भोसल्यांची सून झाली कधी नाही हरली. तिने गाजवला डंका प्रत्येक रणाचा. तिने गाजवला डंका प्रत्येक रणाचा. अशा थोर जिजाईला पहिला मुजरा मानाचा. 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 जाधवांची लेक
थोर जिजाईला पहिला दुसरा हमारा असा थोर जिजाईला पहिला दुसरा हमारा असा थोर जिजाईला पहिला दुसरा हमारा असा थोर जिजाईला पहिला दुसरा हमारा साऱ्या जगामध्ये ओढ गेली नार, स्वराज्यासाठी कष्ट केले अपार. स्वराज्यासाठी कष्ट केले अपार. स्वराज्यासाठी कष्ट केले अपार. पराक्रम शूर होती हाती घेऊन तलवार, रणांगणी लढली भल्या भल्यांच्या समोर. रणांगणी लढली भल्या भल्यांच्या समोर. रणांगणी लढली भल्या भल्यांच्या समोर. जिजाऊची जशी तलवार फिरली, अन्यायाची छाती ही कशी चिरली. जिजाऊची जशी तलवार फिरली, अन्यायाची छाती ही कशी चिरली. नाही विचार केला तिने दुश्मनाचा, नाही विचार केला तिने दुश्मनाचा. अशा थोर जिजाईला पहिला दुसरा हमारा. 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 तुझा आहेस मातृशक्ती संस्काराची खाण, तुझ्यामुळे उजळला महाराष्ट्राचा मान. तुझ्यामुळे उजळला महाराष्ट्राचा मान. तुझ्यामुळे उजळला महाराष्ट्राचा मान. दिलास सत्य शौर्य संयमाचे दान, तुझ्याची भूमीतून उभा राहिला स्वाभिमान. तुझ्याची भूमीतून उभा राहिला स्वाभिमान. तुझ्याची भूमीतून उभा राहिला स्वाभिमान. तिच्यासारखी महान जगी नाही धरली, भवानी कृपेने मूर्ती तिची घडली. चालू वैदेही गाते गुण नावाचा, चालू वैदेही गाते गुण नावाचा. अशा थोर जिजाईला पहिला दुसरा हमारा. 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 बोल श्री गजानन गावदेवी बजरंग जागे. बोला परमहंस गुरु गणपती कैलास चंद्र पांडुरंगराम कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा. जय भवानी नाच मांदा चिंचवली शेलारवाडी यांचा. बोल शक्ती
माने की जय. बघा, काशीनाथ गोरुले यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमांड आभारी आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बारी कडक पहिल्यापासूनच खतलवा. नक्कीच बारी खतलवणार आहे, पण ती पुढे आता स्तवन गण होऊ द्यात आधी. लगेचच गाण्याला सुरुवात करते. आधी नमन गणराया विघ्नाचा तू संहार. दादा देशात आधी नमन गणराया विघ्नांचा तू संहार. तुझ्या गजर होता उजळे सारा संसार. सुख करता दुःख हरता भक्तांचा तू आधार. तुझ्या चरणी नतमस्तक होतो लाभे सुख पार. गणाची चाल अशी आहे. पैरों में बंधन है पायल ने मचाया शोर. सब दरवाजे कर लो बंद देखो आए आए चोर. पैरों में बंधन है. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, तर गणरायाची ओढी सगळ्यांनाच लागलेली आहे. गणराया आता पाऊस आला, आपण अजून गणराया कुठे आहे, त्या गणरायाची आतुरता सगळ्यांना लागलेली आहे. म्हणून काय म्हणायचं आहे, पडती पावसाच्या या धारा सजला निसर्ग हा सारा. पडती पावसाच्या या धारा सजला निसर्ग हा सारा. आस लागली तुझी मना आस लागली तुझी मना. भुवरी आवे श्री गणा तोडून सारे बंधना.
आहे. बरोबर. इथे कोकणची लोककला कोणाकोणाला माहिती आहे? ही शक्ती तुरा हात वर करा, नाहीतर फ्लॅश लाव. माहिती आहे ना सगळ्यांना? आवाज तरी येऊ द्या तुमचा. सगळ्यांना माहिती आहे ना?
मग गाण्यानंतर काय ते गवळ. आता ह्या बुवांसोबत हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे मला सुद्धा माहित नाही की बुवा कशी वारी करणार आहेत ते, आणि बुवांना सुद्धा माहित नसेल. आता बुवा माझी पहिली वारी बघतील तेव्हा त्यांना समजेल की मी कशी वारी करणार आहे, किंवा त्यांनी बघितलं सुद्धा असेल. हा, आता मला तुम्ही सांगा तुम्हाला कशी पाहिजे? हा, गोड की तिखट? तिखट. गोड की तिखट? तिखट. पण मला असं वाटतंय बुवांना, आता बुवा मला पहिलेच भेटलेत ना, मग बुवांना आता तुम्ही बोलताय की तिखट देऊ, पण बुवा जर पहिल्याच बारीक येऊन तापले तर काय करायचं? मग चालेल नक्की? दादा जी शांत. बघा काय म्हणायचं आहे. हलबाड पोर झाला राधेचा दिवाना, भर रस्त्यामध्ये खेळत होता हा यशोदेचा कान्हा. करती विनवणी या कान्हाला बघा त्या वृंदावना. किती सांगू मी ह्या श्रीकृष्णाला, तरी हा कोणाचंच ऐके. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, आता तो श्रीकृष्ण लबाड होता बरोबर हो की नाही? हा, तर बुवांना गवळण कशी द्यायचे बघा. सांग पेंड्या हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला
आणि म्हणून बुवांना म्हणजे माझी गवळे सादर करत आहे, नीट लक्ष असू द्या. करुणी बहाना फिरतो हराना यमुने काठी खाली धिंगाणा. आता तुम्ही बोललात म्हणून बुवांना तिकट देते, बरं का? नाहीतर तुम्ही जर काहीच बोला नसता तर बुवांना काहीतरी चांगले प्रेमाचे शब्द देणार होते. पण बुवा ह्यामध्ये पण प्रेम आहे, मला काही वाईट बोलायचं नाहीये, मी सगळं शास्त्रातच घेणार आहे. हा, आणि म्हणून काय म्हणायचं आहे बुवा, नीट लक्ष असू द्या. करुणी बहाना फिरतो हराना यमुने काठी खाली धिंगाणा. छेड करायची, खोड्या करायची ती कानाला सवय होती. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, दिसला मला लांबना. सगळे ऐकतात ना, जागे आहेत ना? हा दादा, आता तुम्ही जरा थांबा, त्यांचा किती आवाज येतो ते मला बघायचं. दिसला मला लांबना. काय बोलू ना पुढे, बोलू ना पुढे, बोलू ना पुढे. मग दिसला मला लांबना याचा काळा काळा श्यामना. अहो या काळा काळा श्यामना. ऐकलंय का सगळ्यांनी? आधी एकदा जोरात आवाज होऊन आला तुमचा. बुवा तुम्हाला वाईट असं काही बोलायचं नाहीये, नाहीतर बुवा पहिलेच तलवार बाहेर काढून येतील. पण बुवा लक्षात ठेवा, तुम्ही पहिली बारी कराल, मी माझी पहिली बारी शास्त्रात करणार आहे. जर तुम्ही पहिली बारी जास्त काही वरचढ केली तर दुसरी बारी या शक्तिवाली शाहीर वैद्य शेलारीच्या हातात. एवढं लक्षात ठेवायचं. हा बुवा, हो जाधव बुवा, आहेत ना जागे? हा, म्हणून बघा काय म्हणायचं आहे. अहो दिसला मला लांबना ह्याचा काळा काळा श्यामना. या कान्हा, तो कान्हा जेव्हा सगळ्या गवळणी ह्या स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात तेव्हा तो श्रीकृष्ण त्यांचे वस्त्र चोरून त्या कळबाच्या झाडावर बसलेला असतो. आणि म्हणून आधी कोणाला माहित नसतं की श्रीकृष्ण कुठं बसलाय. मग एका गवळणीला समजतं, तो मग तिथे लांब बसला त्या कळबाच्या झाडावर, तो कान्हा. म्हणून काय म्हणाले, दिसला मला लांबना ह्याचा काळा काळा श्यामना. आता श्याम म्हणजे कोण? श्रीकृष्ण. श्याम माहितीये ना, श्याम बोलता श्रीकृष्णाला सुद्धा. म्हणून म्हणाले की तिला तो श्याम दिसला. कोणाचा? त्या नंदाचा श्रीकृष्ण तिला त्या कळबाच्या झाडावर दिसला. आणि म्हणून काय म्हणाले, याचा काळा काळा श्यामना दिसला मला लांबना. याचा काळा काळा श्यामना. गवळ घ्यायची की नाही? हा, क्या बात. करुणी बहाना फिरतो हराना यमुने काठी खाली धिंगाणा. करुणी बहाना फिरतो हराना
तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. हा, नीट लक्ष देऊन मी अर्थ सांगितलंय तो लक्ष दिलंयत ना? हा? याचा काळा काळा श्यामना मला दिसला ना, ह्याचा काळा काळा श्यामना. या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ते म्हणजे तुरेवाले शाहीर स्वप्नीलजी थोरे हे उपस्थित आहेत, तर त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते. आणि लगेचच माझ्या मी पदाला सुरुवात करीत आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे लगेच उरकत आहे. तर बघा बुवांना माझा प्रश्न असा आहे की मदामरूची उंची किती? आता बुवा नीट प्रश्न ऐका, त्याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर ग्रंथा आधारे त्याचं उत्तर द्या, नाहीतर इथे रसिकांना काही सांगा तर तसं चालणार नाही. आणि म्हणून पद काय काय म्हणायचं आहे बघा, पदाला सुरुवात करीत आहे. आजच माझा झालाय पगार. तर बघा पदाकडे सुद्धा बुवा नीट लक्ष असू द्या. तुमचं वही आणि पेन हा पहिला तुमच्या हातात असू द्या. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, गावागावात गोंगाट झाला, अहो काय चमत्कार असा हो केला, जगाला साऱ्या दाखवून दिला, मग जगाला साऱ्या दाखवून दिला, असा प्रकार घडल्याने. बघा बघा या भामट्याने, बघा बघा या भामट्याने. हो शास्त्र थोडक्यात लगेच पटवून देणार आहे कारण आपल्याकडे टाइम कमी आहे. बघा बघा या भामट्याने काय केलं या नांगट्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या नांगट्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या नांगट्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या नांगट्याने. तर बघा पदाचं शास्त्र असं आहे की
अहंकार मोडण्यासाठी अगद याने त्या रावणाचे मुकुट उडवले आणि ते सुद्धा अंगठाने. आणि म्हणून काय म्हणाले, बघा बघा या भामट्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या अंगठ्याने. त्याच्या अंगठ्याने त्या रावणाचे जे मुकुट होते ते सगळे उडवून टाकले. आणि म्हणून काय म्हणाले, बघा बघा या भामट्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या अंगठ्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या अंगठ्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या अंगठ्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या अंगठ्याने. आले अंगावर गर्जना केली त्याने पकडल्यावर, शेपटीचा तडका सोडला हृदयावर, पायाच्या अंगठाने मुकुट उडवला. चौदा गावे विस्तीर्ण मंडप, चौदा गावे विस्तीर्ण मंडप, शेतावर घेऊन चालला एकट्याने. बघा बघा या भामट्याने, बघा बघा या भामट्याने काय केलं या अंगठ्याने, 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 बघा बघा या भामट्याने बघा बघा या भामट्याने काय केलं या अंगठ्याने. वा, त्याने त्याच्या पायाच्या अंगठ्याने त्या रावणाचे मुकुट उडवले. बुवा, एवढाच विषय आहे, नाहीतर तुम्हाला तिथपर्यंत काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. आणि मी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत कार्यक्रम करते तर बोलतील काही बाई बोलते. हा, तर मी माझी पहिली बारी शास्त्रात केलेली आहे आणि मी माझी पहिली बारी संपवते आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते.